संजय राऊतांना कोर्टानं दिलासा दिलाय। त्यांना 15,000 रुपयाच्या जातमुसलख्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांच्या याचिकेवर निर्णय देताना कोर्टानं संजय राऊतांना 15 दिवसाची शिक्षा आणि 25,000 रुपये दंड ठोठावला। सोमय्या दाम्पत्यानं शौचालय बांधकामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला होता। त्याविरोधात डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांनी कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती। त्यावर सुनावणी करताना कोर्टानं आज राऊतांना शिक्षा सुनावली, मात्र काही वेळातच राऊतांचा जामीन मंजूर करण्यात आला आणि त्याचबरोबर संजय राऊतांनी अपीलात जाण्यासाठी 30 दिवसाची मुदतही देण्यात आली आहे। नेमकं बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच संजय राऊतांना कोर्टाचा दिलासा। केवळ प्रश्न उपस्थित केले, डिफेमेशन केले नाही। निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात जाणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय। राऊतांना अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। सोमय्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात राऊतांना शिक्षा सुनावण्यात आली आहे। 15,000 रुपयाच्या जातमुसलख्यावर त्यांना जामीन मंजूर झालाय। अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी आहे। माझ्यावरती जे बेताल आरोप केले होते त्याच्या बेबुनियाद होते, त्याच्यात काही तथ्य नव्हतं। त्या सगळ्या आरोपांना म्हणजे त्याच्याकडे म्हणजे ते आरोप खोटे आहेत आणि म्हणून मला त्रास झालेला आहे, मला मानसिक त्रास झाला। माझी अब्रू लोकांच्या समोर वाईट प्रकारांनी दाखवली गेली। ह्या सगळ्या गोष्टींचा जो ताप मला झालेला होता त्याच्यामधनं मला मुक्तता मिळाली आणि मी निर्दोष आहे हे मुळात आमच्या कोर्टाने मान्य केलं। मेधा सोमय्या ने ऑफिशियल लीगल कंप्लेंट फाइल की। 28 महीने इसकी सुनवाई चली। आज मैजिस्ट्रेट मजगांव कोर्ट के आरती कुलकर्णी इन्होंने संजय राउत को गिल्टी कन्विक्ट किया है। 15 दिन की सजा इम्प्रिजनमेंट सुनाई गई है। पुलिस ने तुरंत संजय राउत को कब्जे में लिया है। त्या संदर्भातले हा भ्रष्टाचाराचा पैसा कुठे वापरला गेला हे स्पष्ट केलं। आता ज्या न्यायालयानं किंवा ज्या न्याय संस्थेनं आम्हाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात कोणती भूमिका घेणार की त्यांना निर्दोष सोडणार? भाजपच्या नोटिसा आम्हालाच येणार। मी परत सांगतो, नोटिसा फक्त संजय राऊतांना येतील, वैभव नाईकना येतील, जे बोलतायत सत्य बोलतायत, भ्रष्टाचार समोर आणतायत, नोटीस त्यांनाच येणार। भ्रष्टाचार करणाऱ्यांना मंत्रिपदं दिली जातील। गाडीखाली चिरडणाऱ्या जे लोक आहेत भाजपमध्ये त्यांना पदं भूखंड दिले जातील 5-5 कोटीचे स्वस्तात नागपूरला। त्या तिथे विरार नाला सोपाऱ्यामध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने बलात्कार केला, त्याचाही फोटो मी आज बघितला। या मुलुंडच्या नागड्या पोपटलाल बरोबर आहे सत्कार करताना। आता एन्काउंटर करणारच का तुम्ही? त्याचं सिंगमसारखे पोस्टर लावून फिरताय की सिंगमगिरी दाखवा तुमच्या लोकांवर। तुम्ही आम्हाला कितीही आमच्या छातीवर बंदुका रोखा, आम्हाला तुरुंगात टाका। एक वेळ अशी येईल भविष्यात लवकरच या राज्यात आणि देशात जेव्हा आमची सत्ता येईल ना, हा सगळा हिशोब अगदी न्याय व्यवस्थेचा देखील केला जाईल। मोदी जी हरियाणा में थे, उनका कहना है कि पूरा हरियाणा स्टेट दामाद के नाम कर दिया है कांग्रेस ने। 10 साल से तो आपकी सत्ता है मोदी जी। तर नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संजय मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केल्याचा संजय राऊतांचा आरोप। आरोपाचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्या यांनी राऊतांना दिलंय।
कोणतेही पुरावे न दिल्यानं मेधा सोमय्या यांनी राऊतांवर 100 कोटीचा मानहानीचा दावा केलाय. संजय राऊतांना यापूर्वीच मानहानी बदनामीची नोटीस दिली होती.